मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून सत्ताधारी पक्षाकडून विकासाचे वेगवेगळे दावे केले जात आहेत। पण मीरा भाईंदरच्या अगदी वेशीवर असलेल्या वरसवे भागात स्मशानभूमीच नाहीये। या गावाची लोकसंख्या 1000च्या आसपास आहे, पण इथल्या नागरिकांना मरणानंतरही मरण यातनांना सामोरं जावं लागते। या परिसरात अगदी जुनी स्मशानभूमी आहे, पण या स्मशानभूमीत कोणतीही सुविधा पालिकेने केली नाही। स्मशानभूमीत जाण्यास पुरेशी पायवाट नाही, तसंच छप्परही नाही आहेत। त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे मोठे हाल होतात। मीरा भाईंदरचे बिल्डर लोकप्रतिनिधी बनलेत। त्यांनी मोठी संपत्तीही गोळा केली, पण या बिल्डर लोकप्रतिनिधींनी अजून स्मशानभूमी काही बांधता आलेली नाही, अशी संतप्त भावना इथल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। काय सांगणार तुम्ही? तुमची ही समस्या आहे गेल्या किती वर्षापासून? या सत्ताधाऱ्यांकडे आता इलेक्शन मध्ये येतील आणि सांगतील तुम्हाला हे देतो ते देतो। गार्डन बनवण्यासाठी यांच्याकडे पैसे आहेत आणि आमचं साधं स्मशान बनवू शकत नाही। दरवर्षी आमच्या पिढून पिढ्या हीच परिस्थिती आहे। पावसामध्ये आम्हाला भर पावसामध्ये असं मयत जायला लागते, कधी प्लॅस्टिक बांधून अंत्यविधी करायला लागते। या सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर आमचं स्मशान बांधून द्यावं। मीरा भाईंदर महापालिकेची निवडणूक 20 ऑगस्टला होणार आहे। या निवडणुकीत विकासाची मोठमोठी आश्वासनं सर्वच पक्ष देतात, पण इथल्या नागरिकांच्या मूलभूत समस्या काय आहेत? प्रभाग क्रमांक 19 मधल्या नागरिक खराब रस्ते, तसंच जुन्या इमारती, तसंच गटारीच्या समस्यांमुळे त्रस्त आहेत। नगरसेविकानं 5 वर्षांपूर्वी दिलेलं विकासाचं आश्वासन पूर्णही केले नाही, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे। बिल्डिंग मध्ये खूप काही जुनी बिल्डिंग आहेत, त्यांना रिडेव्हलपमेंटसाठी खूप काही समस्या आहे। याच्या अगोदर आम्ही चंद्र सोसायटी म्हणून एक बिल्डिंग आहे, जे पेट्रोल पंपच्या समोर आपण गेलं तर तिथे दिसणार। त्याच्या रिडेव्हलपमेंटसाठी बीएमसीने त्याला धोकादायक इमारती घोषित केलेली। यांचं असं आहे की एक मॅक्सेस आहे की कुठली बिल्डिंगला धोकादायक घोषित करतात, नंतर ते लोक सांगतात कंजेस्टेड झोनमध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये अजून प्रोसिजर आलेले नाहीये। जर प्रोसिजर आलेले नाहीये तर तुम्ही जे जुनी बिल्डिंग आहे त्याला धोकादायक घोषित करतात, तर त्यांचे स्थानिक लोक जे त्याच्यामध्ये राहतात त्यांना तुम्ही स्थानांतरित कुठे करणार, ही पण त्यांची मोठी समस्या आहे। आणि इथे सीसी आणि काही बिल्डिंगला अजून ओशी नाही भेटलेली आहे। एक कन्वेंसची पण खूप काही प्रॉब्लम्स आहेत बिल्डिंग। इस वार्ड में सबसे बड़ी जो प्रॉब्लम है, या फिर ये वार्ड का है, ये प्रभाग का है, या फिर पूरे मीरा भाईंदर की बात हो, हर जगह की प्रॉब्लम सबसे बड़ी यह है कि गड्ढे बहुत ज्यादा है सड़कों पे। और उससे भी बड़ी दिक्कत यह है कि ये हर महीने गड्ढों की रिपेयरिंग की जाती है और एक ही बारिश में वो गड्ढे वैसे ही पुराने जैसे हो जाते हैं। यहाँ पे बहुत पहले से नगर सेवक है जो दूसरी बार तीसरी बार भी बने हुए हैं, लेकिन उनका मीरा भाईंदर की व्यवस्था और इस वार्ड की व्यवस्था को लेके कोई सीरियसनेस दिखाई नहीं देती है। एजुकेशन के लिए यहाँ पे कुछ भी नहीं है। यहाँ पे कोई भी ऐसा कॉलेज नहीं है जहाँ पे इंजीनियरिंग का कॉलेज हो, जहाँ पे बच्चे पढ़ सके, जबकि यहाँ की जनसंख्या जो है 15 लाख से ज्यादा बढ़ चुकी है।